आणि इथून भाई काय नजारा दिसतो तो दाखवतो तुम्हाला. एवढा पण खास नाही बघा, इथे बिल्डिंग्स आहेत सर्व. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. भाई आता बघा कसं उज्जेड पडले सकाळी सकाळी. मंडे आज. चला आता दिवस चालू करू आपण. दिवस चालू म्हणजे अजून झोपलो नाही मी. सकाळचे 6 वाजलेत. चला आता बघू काय होतो. कंटिन्यू करा तुम्ही व्लॉगमध्ये. खालीच बघा कसा प्रोटीन बनवलं आपला भाई. मस्तपैकी प्रोटीन पिऊन घेऊ आता. स्टडी करू जरा. देवेश पण भाई अभ्यास करतो. आई सकाळ झाली. व्ह्यू बघा सकाळचा कसा खतरनाक ना भाई. यो व्ह्यू तुम्हाला कधी कधीच बघायला भेटतं, कारण का वाघ झोपलेला असतं. आता वाघ चालले झोपाला. ही कोण चालले सकाळच फुट. तर भाई तुम्ही व्ह्यू बघा. व्ह्यूचा भाई आनंद घ्या. मी आता झोपतो गप, कारण सकाळचे जास्त 7:30 वाजलेत. भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता लेट, कारण का आमचं लेक्चर लेट आहे. 2:30 वाजता आहे. देवेश अजून पण अभ्यास करतोय, त्याला काही झोप येत नाही भाई, पण आपल्याला झोप आली थोडी. आता गपचूप झोपून घेतो. चला गुड मॉर्निंग मंडळी. आता भाई सकाळ झाले. सकाळ म्हणजे सकाळ कधी झाली ती तुम्हाला माहिती आहे. मी सकाळ झाल्यावर झोपलेलो. आता झाले दुपार 1 वाजला आता. आणि 2:20चं लेक्चर आहे. एकच लेक्चर आहे हिस्ट्री ऑफ रशिया. त्याच्यासाठी मला कॉलेजला जायला लागलं. आता 10-20 मिनटाचा लेक्चर नसेल लेसन तो. तर बघू आता जायला तर लागेलच. तिथून मला की ॲनाटॉमी बिल्डिंगला जायला लागेल. हो टाईम आहे तर जाऊन येऊ, कारण ॲनाटॉमीची पण टेस्ट आहे सॅटर्डेला. तर चला आता जाऊया पटापट. मंडळी आता रेडी वगैरे होऊन केसन तिथं अख्खी वाट लागली. सेटच नाही होती. चला आता बरंच साठवून ठेवलं इकडे एवढं. कॉलेजचं हॉस्टेलचं इथे. काल भाई संडे होता. संडेला मी व्लॉगच शूट नाही केला. मी किती उठलो काहीतरी दुपारी 3 वाजता. आणि मग नंतर माझी इच्छाच नव्हती व्लॉग वगैरे बनवायची. मग बरं आता आपली लिंक तुटल, काय करू. मग भाई रात्रीच व्लॉग चालू केला. तोच हा व्लॉग आहे, जो की भाई 100% टाकीन. मी लेट टाकीन थोडा, पण टाकीन. आता भाई सगळं बर्फ वगैरे पिघलत चालले. आता समर भाई हळू येईल. टाईम लागेल थोडा अजून. मला वाटतं महिना जाईलच हो. पण मस्त वाटतं थोडं. आता बर्फ कमी होत चालले. टेम्परेचर पण थोडा कमी केलं आता. 2-3 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे -2-3 डिग्री. तर काय वाटत नाही थंडी बिंडी एवढी. बरा वाटतो नॉर्मल. थांबा तुम्हाला दाखवतो. अख्खा बर्फ आता काढत घेतले. इकडं पण अख्खा आता थोडा असा वाटतं बरा. हे बघा अख्खा बर्फ काढत घेतली. नाही तर किती दिवस या बघायला नशीब नव्हतं आम्हाला. हे दिसत पण नव्हतं, हे फूड दिसत पण नव्हतं. जाम दिवसांनी दिसले हो. त्यामध्ये ना क्लायमेटचा भरोसा नाही. कधी पण काय पण, म्हणजे त्याला वाटेल तेव्हा बर्फ पडेल, वाटेल तेव्हा गरमी पडेल ना. असं 12 महिने असतो इथे. असं ऐकलं ना 12 महिने. आता हे रोड असं बर्फानं भरलेलं असतं. त्यात क्लिअर दिसायला लागलं ना तर चांगला वाटतं. कधी समोर येतं भाई ना, मस्त हिरवा जरा पालाबिला फुटलेला दिसतं. तर असं वाटेल जरा शेताविता आल्यावर. ते काय अख्खा या बर्फ बघून आता वैताग आला. ऑलमोस्ट 3-3.5 महिने झालं बर्फ बघतो. आपण आलतो नवीन तेव्हा पण बर्फ नव्हता. तर तेव्हा पाणी पडत होतं थोडा. पण आम्ही आल्या 15 दिवसातच बर्फ चालू झाला. 15 नाही, 10 दिवसातच स्नोफॉल चालू झालेला. तेव्हापासून लगे पडायला लागला तो भाई थांबलाच नाही. मला आता वाटतं कमी झाले कुठेतरी जाऊन. आता पोचल्या जरा फिक्स प्राईसच्या इथं. फिक्स प्राईसमध्ये जाऊ. जो दिसतोय ना तुम्हाला फिक्स प्राईस आहे इथं. म्हणजे सर्व गोष्टी भेटतात कमी पैशामध्ये, कमी रुपल्समध्ये भेटतात. म्हणजे इथे जाम शॉप्स आहेत. लाईक आतमध्ये एक शॉप्स आहेत. पण आपल्याला इकडे जायचं आहे. असं आहे भाई, तुम्हाला दाखवलं मी नाही जाम वेळेला. इथं ना हे वगैरे मस्त भेटतं. 35ला असतो. आणि बाकी हे पण असतं. चिप्स वगैरे पण स्वस्त आहे तिथे. 100 रुपयाला. हे बघा डॉरिटोज वगैरे 87 रुपये. मस्त आहे, स्वस्त आहेत. हे आपले कॅरेमल पॉपकॉर्न 70 रुपयाला आहेत. आणि हे ज्युसेस वगैरे जे आपण पितो ना 100 रुपयाला. हे तर नाही, हे मोठे पण 109 रुपयाला आहे. बघा त्या दिवशी नेलेलं ना आपण. स्वस्त आहे इथं सर्व. बघा 109 रुपयाला आहे, 17 रुपयाला. हे काही चॉकलेट्स असतील, कोकोनट वगैरेचे काय असेल 55 रुपयाला आहेत. तुम्ही मला काय भेटतो आहे का माझ्या खाण्यालायकीचं? नाही तर मग मला आईस्क्रीम घ्यायला लागेल.
कारण मला आईस्क्रीम पटतं इथला. बघू थांबा. कॅडबरी घेतो टाइमपास. कितीला बघ 44 रुपयाला बबल्स स्वस्त आहे. बघू आता कशी आहे. बघू. आईस्क्रीम पण घेतो. आपली खात जाऊ. बिस्किट नंतर का आता. चला बिलिंग करू. ग्राफिक अशी स्कॅनिंग सिस्टम असते इथे. याच्यावर स्कॅन करायला लागतो. आईस्क्रीम खात जाऊ पटापट. 1 नंबर बिल्डिंगला जायचं आहे ना. इथं 3 नंबर बिल्डिंगला जायचं असता तर घेतला नसता. संपणार नाही. 1 नंबर बिल्डिंगला जायला टाईम लागतो थोडा. तिथं जापर्यंत टाईमपास खाता खाता संपल तरी आणि मजा पण येईल. पत्का बिक्का आल्या मग मला खायला लागतो ब्रेड ब्रेड इथं क्रिश्चन लोक म्हणून इथं समजा होता. तुमचा पॉईंट आहे ती जाम आहेत. ते बघा असं खायला लागतं ना त्यांना. दिसतं ना असं लागतं. काय टाकले डाळ टाकली. डाळ आणि गहू येतो वाटतं. 3 नंबर बिल्डिंगला पोचला होता. आपला लेक्चर इथं नाही 1 नंबर बिल्डिंगला आहे. पण चालायला लागतं थोडा. चला वाले पण टाईम टेबल टाकली बाई. सेमिस्टर 30ला आता जो संपल सेमिस्टर काहीतरी 21 तारखेला. 21 ते 28 29 काहीतरी सुट्ट्या आहेत मग आम्हाला. आणि मग 30 तारखेपासून सेकंड सेम चालू होईल आमचं. 30 मार्च आणि मग तो सेम संपल काहीतरी जून नाही जुलैला. जुलै 15-16 जुलै काहीतरी आहे. नाही सॉरी 6-7 जुलै काहीतरी आहे असं. आणि मग सुट्ट्या लागतील आम्हाला जुलैमध्ये. जुलै टू ऑगस्ट 1 महिना प्रॉपर सुट्टी असेल. तेव्हा आपल्याला इंडियाला जायचं असेल तर आपण इंडियाला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला हॉलिडे असतो प्रॉपर. मोस्टली लोक जातात घरी. बघू आपला पण आहे प्लॅन. कारण की दरवर्षाला घरी तर जायलाच लागेल भाई. मम्मी पप्पाला भेटायलाच लागेल. त्याशिवाय भाई उपाय नाही. इथं माणूस राहून किती राहाल. घरची तर आठवण येतच. 1 महिना आपण इंडियाला असू आणि बाकीचे 10-11 महिने 10 महिनेच पकडा रशियामध्ये. 1 महिना इकडं तिकडंच जातो सुट्टीमध्ये. आणि 1 महिना आपण इंडियाला असू. तेव्हा इंडियाला गेल्यावर जी भाई मजा करू ना. ती मजा बघायला तुम्ही कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. व्लॉग्स तुम्ही बघत राहा असेच. इंडियाला पण भाई कंटिन्यू असे व्लॉग येत राहतील आपले. तुम्ही असं सबस्क्राईब वगैरे करून ठेवा नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी. नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला दिसतील आपल्या चॅनलवर. नवीन नवीन कॉन्टेंट दिसेल. डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. चला बरोबर आता जाऊ. फक्त असा अपडेट असेल की तुम्हाला देत राहीन. सुट्ट्यांचं असो एक्झामचं असो प्रत्येक गोष्ट सांगेन तुम्हाला. चला पोचलो गाईज आता युनिव्हर्सिटीला आहे. मागे आपली युनिव्हर्सिटी आहे ती भाई 1 नंबर बिल्डिंग आहे आपली. इथं सर्व लेक्चर्स वगैरे होतात. लेक्चर हॉल वगैरे आहेत आणि लेसन्स वगैरे जे असतात ना बरेचसे केमिस्ट्री लॅटिन ते या बिल्डिंगलाच होतात. केट शूज एक्सचेंज करून इथं द्यायला लागतो. असं इथं द्यायला लागतं जॅकेट शूज असेल तर. द्रास विचार आपल्याला कोट देतात तो त्यांना नंतर द्यायचा. म्हणजे जॅकेट परत देतात आपला. मला खिशात ठेवलं. नको पाटलाची पाटलीन बाय जीवा पाड राणी तुला जपणार आहे. मला आता पोरा निघली सगळी शकतो बघा. हो भाई मावले लगेच संपला. 1 तास बसलो असं. बघू मला कुठे जातो. अचानक से हुआ था काहीच. या बघा आता बरं काढून घेतलं युनिव्हर्सिटीच्या वर्षा. टेन्शन नका घेऊ. टाकलं ना बघणार बघून टाकणार ते सॅटिस्फॅक्शन वाटतं. अनाडम बिल्डिंगला कॅडबरी खात मस्त लागते. कॅडबरी एक्सप्रेसने घेतलेली ती देवेश आणि मी. आम्ही प्रत्येक मसल्स घेतलेत. हे असं प्रॉपर लिंकचे आहेत हँड्स वगैरे. त्याचे म्हणजे नेमिंग वगैरे इथे आहे. आणि हे पूर्ण लेग्सचं आहे आणि लोअर लिंब राखा. ते जे पोस्टर्स आहेत नावं आहेत एक नावं लिहिली आहेत ना असे एक नावं इथे आहेत. तर आता यांचे फोटो वगैरे घेऊ. प्रॉपर PDF बनवू एक. आणि ते आपल्याला स्टडी करायला इझी पडेल. कमसे कम ते हे 4 ते 5 कमसे कम 9 मसल्स आहेत. म्हणजे 9 पोस्टर्स आहेत. त्या 9 पोस्टरमधून आपल्याला 9च्या 9 पोस्टर करायचे आहेत. सर्व पूर्ण अप्पर लिंबवर कॉलिक्युलम होईल. सॉरी पूर्ण मसल्सवर कॉलिक्युलम होईल. नावं बघा किती आहेत. ही 1मध्ये आहेत अशी 9मध्ये
ही फक्त नावं आहेत, त्यांची ओरिजिन इन्सर्शन ते वेगळा. तर बघू आता, करू सगळा एक एक दिवसमध्ये एक तरी केला तरी होऊन जाईल आपला. चला आता करून टाकू. रूम आहे इथं, म्हणजे सर्व असे मॉडेल्स वगैरे आपण जे बघतो ना लेक्चर लेसनमध्ये, ते सर्व इथं असतात, इथून घ्यायला लागतात. हे बघा किडनी वगैरे सर्व आहे, सर्व एक एक पार्ट बघाल तो आहे सर्व. बेजा पण आहे बाई, एक नाही जाम प्रकारचे सर्व इथं. पॅत्रोचकामध्ये देवेश भाईला काय सामान घ्यायचं काय माहीत. कोणसी कॉफी बोल रहा था? ये इतनी महंगी कॉफी? 800 का है, 750 का है. फिर ये अपने इंडिया जैसी लगती है. कैफे गोल्ड है ना. गोल्ड अपना इंडिया में हम लोग ये देते हैं. ये ना असं. बहुत प्रकार है इधर, टाइप बहुत है. इधर की ब्रांड है ना. ट्राय करना पडेगा. हम लोग इंडिया का पीते हैं ना. तिला एक तास झाला, काय करतं तिचं तिलाच माहीत. तिला सांगता हेल्प करू का गाडा मागायला, तर नाही बोलते. ती एक तास झाला गाडा म्हणते, जाम वेळ असेल तिथं. कधी चालतं कशी काय माहीत, कशी गाड बनतो. कार्ड स्कॅन मारलेला आहे देवेश भाईने, आणि काल तो भावला, तो पिंकवाला भावला काढायचा आहे थोडा उधर. बराबर रे, डाल फिर. बहुत बड़ा है रे देवेश. मैं आ गया रे, पहली बार में आ गया. पहिली बार में आ गया. काय आता मगनीतमध्ये आलो आहे बघा. इथं असं सामान वगैरे भेटतो, सर्व पेन्स वगैरे, बुक्स वगैरे. पण इथं थोडा प्राईस आहे, ती फिक्स प्राईस आहे ना. फिक्स प्राईजमध्ये स्वस्त भेटतो. जसं आपण तिथं जातो ना, तिथं पण स्वस्त भेटतो. पण इथं महाग येते. युटेन्सिल वगैरे सर्व भेटतं बघा. पोछा, झाडू, हां भांडे बिंडे पण भेटतात तिथं बघा. 1700 जाम महाग आहेत. पॅन वगैरे पण आहेत, नॉन स्टिकी पॅन्स, ब्रश वगैरे सर्व आहे. जे पाहिजे ते ब्रश आहेत. एक प्रकारचे नाही, 10 प्रकारचे ट्रान्सपरंटवाले पण आहेत. कोलगेट पण भाई सगळे ब्रँडचे आहेत, सगळे कुठला पाहिजे तो. हे बघा इथं आपले सेन्सोडाईन वगैरे पण आहेत, सेन्सोडाईनचे आहेत. अजून याचे पण आहेत, आपले कोलगेटवाले पण आहेत. हे बघा हे आपण डेली वापरतो ते पण आहेत, सर्व आहेत. कोलगेटचे पण जाम ब्रँड आहेत, 1 2 3 4 5 अलग अलग. हे कॉस्मॅटिक्सचं आहे, काय हे तोंडाबिंडाला लावतात बाई, आपण नाही लावत, ज्यावेळी पण लावतात त्यांच्यासाठी सगळं आहे. सगळं शॅम्पू वगैरे, हे फेस मास्क वगैरे असेल काहीतरी, मला पण नाही माहीत. हे फेस मास्क इकडे आहेत, हे एलोवेरा आहे, जेल बिल इथं पण सर्व कॉस्मॅटिकचंच आहे इथं. पोरीना लिपस्टिक बिस्टिक लागतात ना, सगळ्या प्रकारचे आहेत. किती प्रकारचे घाल तेवढ्या प्रकारचे आहेत. अलग अलग प्राईज आहेत, 300 400 500 600 जशी घ्याल तशी. हे बघा सर्व पेन्सिल, लिपस्टिक्स, अजून काय आहे बघा, दिसत असेल तुम्हाला लिपस्टिक्स. आणि जो कांदा बघा किती तुझं आहे. नाही हे बघा एकदम छोटा आहे, जाम छोटा आहे, एवढंच आहे. इथं कालावाला पण आहे, आणि आपलं नॉर्मल कांदे एवढी जवळच आहे. पहिली वर बघितली. झालो आता हॉस्टेलवर. हा व्लॉग आता इथंच एंड करतो मी. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडा लेट झाला त्याबद्दल सॉरी. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. भेटू पुन्हा एकदा असेच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.